हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली तर सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे। पावसानं सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसानं हजेरी लावली असून सततच्या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली। अकोल्यासह विदर्भामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। नागरिकांना अवकाळ्यापासून दिलासा मिळतोय तर पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। लातूर जिल्ह्यामध्ये पावसानं शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकासह टोमॅटोचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे। पक्षाकडे आतापर्यंत 1200 अर्ज आल्याची माहिती समोर आली असून विधानसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला 85 ते 90 जागांची शक्यता आहे। पंढरपूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला धक्का बसण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय पंढरपूरचे शिवसेनेचे नेते राजू खरे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर प्रहार संघटनेनं आंदोलन केलं। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली। दिव्यांग बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर व्यथा मांडलेल्या आहेत। नंदुरबारमध्ये बांधकाम महिला मजुरांची परवड होते आहे। पेट्या भांडी घेण्यासाठी महिलांनी रात्री मुक्काम केला। महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय ठरल्याचं दिसतंय। मुंबई गोवा हायवेचं काम रखडल्याचं खापर कंत्राटदारांवर फोडण्यात आलं। पळपुट्या कंत्राटदारांमुळे हायवेचं काम रखडलं असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंतांनी केला। हायवे रखडण्याला आतापर्यंतची सगळी सरकार जबाबदार आहेत असं देखील उदय सामंतांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे हे 29 सप्टेंबरला नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। दौऱ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। पदाधिकाऱ्यांच्या सोबत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे। बुलढाण्यामध्ये पीक विम्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले। जिल्हा कृषी कार्यालयामध्ये तुपकरांनी मुक्काम आंदोलन केलं। शेतकऱ्यांना पीक विमा मिळेपर्यंत कार्यालय न सोडण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। उल्हासनगरमध्ये ऐन पावसाळ्यात रस्त्याचे खोदकाम करण्यात आलं। भाटिया चौकात देखील रस्ते खोदल्यानं अपघाताची शक्यता आहे। मनसेचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष आणि नागरिकांच्या वतीनं संताप व्यक्त करण्यात आला आहे। बीड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान एसटी आगाराला 23 ई बसेस मिळाल्या तर या बसेस 35 प्रवाशांची आसन क्षमता असलेल्या असून एका चार्जिंगमध्ये त्या 200 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकतात। हिंगोलीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक केली जाते। बोगस अर्जासोबत पैसे भरण्याच्या नावाखाली पैसे उकळले जात आहेत। समाज कल्याण विभागाचे कर्मचारी असल्याचं भासवत ही फसवणूक केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।